पुण्यामध्ये आज पंतप्रधान मोदींची जाहीर सभा आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातल्या वाहतुकीत बदल करण्यात आला। नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यामध्ये कडक बंदोबस्त असणार आहे। केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी आता पुण्यात दाखल झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यामध्ये जाहीर सभा आहे आणि त्यामुळे पुणे शहरातल्या वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले। नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यामध्ये कडक बंदोबस्त आहे। केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी आता पुण्यामध्ये दाखल झाले। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि खरं तर त्यांची आज संध्याकाळी पुण्यामध्ये SP कॉलेज मैदानावर सभा होत आहे। या सभेची पूर्णपणे तयारी या ठिकाणी झालेली आहे। जवळपास 1000च्या वर अधिक पोलीस कर्मचारी या मैदानाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। तर या सायंकाळच्या सुमारास पुण्यातली जी वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी जे आहेत हे 8 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या सभा घेत आहेत। पुण्यातील 21 मतदारसंघामध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थी या ठिकाणी पुण्यामध्ये ही सभा होत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील जे उमेदवार आहेत ते या सभेमध्ये प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सभेच्या ठिकाणी जे फ्लेक्स लावलेले आहेत त्या फ्लेक्सवर नरेंद्र मोदी आहेत ते धनुष्यबाण हातात घेऊन दिसलेले फ्लेक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र या ठिकाणी भाजप पक्षाचे जे कमळ आहे ते या ठिकाणी थोडंसं बारीक अक्षरात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रामुख्याने पुण्यामध्ये जे फ्लेक्स लावलेले आहेत त्यामध्ये धनुष्यबाण जे आहेत शिवसेनेचं त्याला प्रमोट करत असल्याचे नरेंद्र मोदी यांचे आहेत ते फ्लेक्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि ही जी सभा आहे ही साधारण 4 वाजल्याच्या सुमारास सभेला सुरुवात होईल। मात्र या ठिकाणी नरेंद्र मोदी आहेत ते 5 ते 6 या दरम्यान या ठिकाणी दाखल होतील आणि सभेत बोलतील। मात्र या सभेमध्ये नरेंद्र मोदी जे आहेत ते विरोधकांवर काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मागील सभेमध्ये नरेंद्र मोदी आहेत ते भटकता आत्मा असं नाव न घेता शरद पवारांवर त्यांनी टीका केली होती। मात्र या सभेमध्ये पुन्हा टीका करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि खरं तर त्यांच्या सभेकडे सर्वांचीच उत्सुकता लागलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विकी कांबळेसह निलेश करमरे, झी मीडिया, पुणे।